वाल्मिककडून चित्रपट निर्मितीचा व्यवसाय हा केवळ मुखवटा म्हणून वापरण्यात येतोय असा संशय तपास यंत्रणांना आलाय। कारण गैरमार्गाने मिळवलेली संपत्ती चित्रपटाच्या माध्यमातून एकतर वाईट करण्याचा म्हणजे पांढरी संपत्ती करण्याचा, काळा पैसा पांढरा करण्याचा उद्योग हा वाल्मिकचा असू शकतो। यापूर्वी सुद्धा वाल्मिकच्या बेनामी संपत्तीचा माग तपासला गेला तेव्हा यंत्रणेलाही धक्काच बसला आणि त्या प्रकरणात सुद्धा काळा पैसा पांढरा करण्याचे एक सूत्र तपास यंत्रणेच्या लक्षात आलंय। पुण्यामध्ये वाल्मिक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी गुन्हेगारीतून मिळवलेल्या संपत्तीच्या आधारे काळा पैसा पांढरा करण्यासाठी ठिकठिकाणी गुंतवणूक केल्याचं समजतंय। आणि आकानी माल बी काय कमी नाही जमावला राव। शिमरी पारगाव तालुका माजलगाव सुदाम बापूराव नरवडे या व्यक्तीच्या नावावर 50 एकर जमीन। बरं का, हे दत्ता इकडे ये रे बाबा, गबाळ सांभाळायला जाऊ नाही कुठं। मौजे सेंद्री तालुका बार्शी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर जवळपास 50 एकर जमीन आहे तिथं सेंद्री बार्शी तालुक्यामध्ये। शिमरी पारगाव मनीषा सुदाम नरवडे परत 10-12 एकर जमीन आहे। शिमरी पारगाव तालुका माजलगाव योगेश सुदाम काकडे हे यांचे वॉचमन का काहीतरी आहे, यांच्या नावावर 15 ते 20 एकर जमीन आहे। ज्योती मंगल जाधव दिघोळला 10 का 15 एकर जमीन आहे। तर 7 दुने 14 15 एकर जमीन। खातेदार ज्योती मंगल जाधव दिघोळ तालुका जामखेड अशा पद्धतीच्या। दुसरा असले सुशील पाटील बिल्डर आहे आणि वैशाली हॉटेल आहे ना पुण्याला गेल्यावर आपलं एफसी रोड म्हणतो ना आपण, जंगली महाराज रोडच्या नंतरचं एफसी रोडला वैशाली हॉटेल आहे। वैशाली हॉटेलच्या पलीकड सुशील पाटील बिल्डर आणि छाजर त्याच्यात पार्टनरशिप आहे। तिथं एक शॉप असं काढताय, 7 शॉप आकानी बुक केलेत 7। एका शॉपची किंमत आहे 5 कोटी रुपये। एका शॉपची किंमत आहे 5 कोटी रुपये आणि त्या शॉपचे नंबर सुद्धा मी आणलेत 601, 602, 603, 604, 605, 606, 607।